त्यानंतर एक मोठी बातमी येते। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या नावाच्या बदलावरून वाद निर्माण झालाय। जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं नाव बदलत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। शिवरत्न सभागृह हे नाव बदलून आता अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव त्याला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। छत्रपती शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी, असा सवाल काँग्रेसकडनं आलाय। महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलंय। तर ही पोस्ट आहे काँग्रेसकडनं। शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी। सोलापूर झेडपीनं शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय। सत्ताधारी भाजपनं तसंच हे कारस्थान ज्या नेत्याच्या डोक्यात शिजलं आणि भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या सर्वांनी आपल्या घरांचं कार्यालयांचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करावं, पण जिल्हा परिषद सभागृहाचं शिवरत्न हे नाव बदलू नये। महाराष्ट्राची जनता शिवछत्रपतींचा हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशी पोस्ट काँग्रेसकडनं करण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। निदा खान प्रकरणी मतीन पटेलला पोलिसांकडून अटक झाली आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला छत्रपती संभाजीनगरातून अटक झाली। समन्स मिळाल्यानंतरही कोर्टात हजर न राहिल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली। टीसीएस प्रकरणात आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवरती आरोप आहे।